रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं आणि कोळी बांधवांची मोठी वस्ती असलेलं पाचपंढरी गाव सध्या भीषण पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे। एका बाजूला अथांग समुद्राचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला तळ गाठलेल्या विहिरी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। पाण्याअभावी ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बांध तिवरे नळपाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळत नसल्याने ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुमारे 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केवळ 4 हंडे पाणी मिळत असून तेही कुटुंबाच्या मूलभूत गरजांसाठी अपुरं ठरत आहे। त्यामुळे महिलांना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या शोधात भटकावं लागतंय। अनेक वेळा लांब अंतरावरून पाणी आणावं लागत असल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक ताण वाढलाय। पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध, अपंग व्यक्ती तसंच लहान मुलांचे हाल अधिकच वाढलेत। उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी होणारी धावपळ ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम करते। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टँकरचं किंवा विकतचं पाणी घेणं अनेक कुटुंबांना परवडणारं नाही। पाणी विकत घ्यायचं मग पैसे आणायचे कुठून असा हतबल प्रश्न महिलांकडून व्यक्त होतोय। त्यांच्या डोळ्यातील वेदना परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करत आहेत। मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावातील नागरिकांना आज पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व नव्याने जाणवतंय। घरगुती वापर, पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करणंही कठीण झालंय। पाणी टंचाईमुळे गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही परिणाम होऊ लागलाय। दरम्यान पाचपंढरी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची, नळपाणी योजनेतील त्रुटी दूर करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। पाणी टंचाईचं हे गंभीर संकट लक्षात घेऊन संबंधित विभागांनी तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा येत्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, दापोली। 10-15 दिवसांनी एकदा पाणी येते प्यायला आम्हाला। गरीब माणसं कुठून पाणी घेणार प्यायला? पैसा नाही, खायला तर पाणी कुठून घ्यायचं प्यायला? तर त्याशी घेतो आम्ही प्यायला। काय कारण गरज आहे पाण्याची आम्हाला। राजा पाण्या बनवून भटकतो आम्ही सगळ्या इकडे। 4-4 हांडे मग इथे येतं वाटून घेतो। 2-2 दिवस जातो त्यांना आजारी पडलं, पाणी येतो। काय कारण गरीब माणसं कुठून एवढा पैसा आणणार पाण्यासाठी? आधी ते खायलाच नाही, एकपर्यंत पाण्याला पैसा घालवतात। नाही घालत पैसा नाही, पाण्याला म्हणून फिरता भटकता। पाण्यासाठी मुलांना घेऊन वन फिरता। टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही का? नाही का टँकरने पाणी पुरवठा करत ना आम्हाला कोण। पाचपंटला इथे गरजा आमची आली आहे, तिथे कोणच ना पाणी घेऊन येत। नळपाणी आहे ना तुमच्याकडे? नळ आमचे स्वतःच नाही, सरकारी बनायला भरता 4-4 हंडे। स्वतंत्र नाही घेतलं मी। दिवसांनी नळाला पाणी येतं? 15 दिवसांनी 10 दिवसांनी पाणी येतं। मग तुम्ही भागवता कसं? 4-4 हंडे कोण भागवत ना आम्ही, इथे येऊन भरता मग पित्ता पाणी। थोडं मुलांना घेऊन येतं, उन्हात भरताना घरी जाता तर पाणी कमी येतं। आजारी पडले तर 8-15 दिवस आजारी मी पाणी ठोकलो, पाणी भरून कारण पाण्याचा त्रास करून काय शेवटी प्यायलाच पाहिजे ना। मुलांना नाही ना, मुला कुठून पाणी पितील? आता आम्ही किती म्हणजे 2 महिने भरपूर कंट्रोलिंग, 2 महिने तर जास्त त्रास झाला आम्हाला पाण्याचा। आता 3रा महिना लागलाय हो। भरपूर कंटाळला होता पाण्यासाठी आम्ही। जीवन जगत ना, असं वाटतं देवा मरण दिलेलं, पटकन पाणी करतो आम्ही। सकाळी आम्हाला मुलीला घेऊन फिरताय पाण्यासाठी। आता 12 वाजले जाऊन मी जेवण पण घरात केलंय। पाण्यासाठी भटकतं वाटली